हॅलो गाईस, कशा आहात तुम्ही सर्व? मी अश्विन दिदूम तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुकू अँड आशू. सो आज होता ॲक्च्युली आम्ही कजनात गेलो खेकडे पकडायला, पण तिथे काही यश नाही भेटणार आम्हाला, म्हणजे 2-3च भेटले, तर मी तिथे ब्लॉग नाही केला. बट जसं मी घरी आलो तर तिथे मच्छीवाली आलेली, तर ताई आणि मम्मीने तिच्याकडून कर्दी विकत घेतली, छोटी प्रॉन्स असते ते विकत घेतले. तो विचार केला की चला त्याची रेसिपी बनवूया, आणि 2-3 आमचे खेकडे पण आहेत, त्याचा पण आपण बनवू. आणि आता ताई कर्दी साफ करते, तो मी तुम्हाला दाखवतो की किती घेतली आपण कर्दी आणि काय करतो आहे, कशी रेसिपी बनवतो आहे आणि गावची चव. सो चलो बघूया. आम्ही कर्दी घेतलेली आणि ताई चिंगल्या, ओके चिंगल्या, सॉरी काही चिंगल्या आहेत या. आणि बघू दे जरा, वा वा वा. आणि हा त्यासोबत एक खेकडा पण दिला आहे ना. आणि वा, याची टेस्ट भारी लागते ना ताई, एकदम मस्त गावठी. आणि आता तू काय कसं बनवणार आहे त्याचं? हे ह्याच्यामध्ये आपण फक्त सुक्याच बनवतो ना. हां, फक्त लसूण आणि मेथी आणि सोबत भाकरी. हां, सोबत भाकरी. वा, माझ्या तर तोंडाला आताच पाणी येते. आणि ताई थोडं साफ करून घेते. हां, साफ करून घेते. डोकी तव्यावर घालणार ना? कढईत घालणार. कढईत. हां, ओके. सो चला आता लगेच साफ करून घेऊया आणि रेसिपी चालू करूया आपली. आता बाहेर तर गोतांबलची तयारी चालू आहे सर्व, आहे ना. आणि इकडे आम्ही आज विकत घेतलेली कर्दी ना ताई, चिंगल्या गावची चिंगल्या विकत घेतलेल्या, आणि या टोपामध्ये घालते ताई. मस्त. काय काय मिक्स करते ताई? हळद, ते टोप पण आपला तापलेला आहे, तेल तापलेलं. आणि हा लाल तिखट, हा गावी बनवलेला ना ताई? नाही, हा आपला मुंबईचा मालवणी मसाला आहे. ओके. आणि हा गावचा आपला. ओके, हा गावी बनवतो. लाल बनवत आहे बघा. हां, फक्त काश्मीरी मिरची पावडर टाकून बनवलेला आहे कलरसाठी. वाव, खूप भारी दिसत आहेत. हे मीठ, आणि आता सर्व तयारी झालेली आहे. आता फक्त पॅन तव्यामध्ये घातली. कैरी टाकले. हो, गावची स्पेशल कैरी आणि हे आपले गावची करवंद. वाव. आणि इथे फोडणीची तयारी, मेथी आहे, लसूण आहे, कढीपत्ता. लसूण टाकली आहे, कढीपत्ता आणि मेथी आहे ना ताई? वा वा. हां हां हां, मेथीचा सुगंध भारी येतो. कढीपत्ता. आणि हे बघा, असं याला मिक्स करणार, आणि ह्याला जी टेस्ट येते एक नंबर येते ना टेस्ट ताई? खूप भारी टेस्ट येते याला. पण गावच्या मध्ये आणि मुंबईमध्ये खूप फरक आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. वा वा वा, लाल भडक दिसतो बघा. काय सुगंध येतोय ना, भारी, एकच नंबर. ही रेसिपी ताई आपण आपल्या आजीकडनं शिकलो आहे ना? येस, आमच्या आजीच्या हाताची टेस्ट ती अजून पण आम्हाला आठवते. आम्ही मुंबईवरून आलो की आमची आजी आजोबा आमच्यासाठी स्पेशल असायचं हे. आता हे सुकवणार ना ते पूर्ण याला? हे पूर्ण सुकं बनवणार आहोत आपण. आणि इकडे अन्वी आहे बघा. अन्वी, केस नीट कर. हां बघा, अन्वी आहे ना. किती दिवस झाले ताई हिला गावी? 2 weeks. दोन हफ्ते झाले अन्वी गावी. मजा, धमाल, मस्ती सर्व आहे ना अन्वी? बघा गेली. तर आता हा शिजतोय, आणि याला ताई पूर्ण सुकवणार आहेस ना याला पूर्ण? वाव. आणि इकडे काय करतेस? आता 2-3 खेकडी अश्वेलने आम्ही पकडून आणलेली. 3 खेकडे मोजून भेटलेली आम्हाला. 3 भेटलेली आहेत अन्वीसाठी.
तर आपण त्याचा आता रस्सा बनवूया. त्याला साफ करूया आधी. साफ करून घ्यायचं आणि मग त्यांचा रस्सा बनवायचा आहे. बघा मोजकी 3 भेटली. तर आता त्यांचा रस्सा बनवून घ्या. आणि इकडे मस्त आपलं सुक्का होतं आहे चिंगल्या. तो आता आपली चिंगल्यांची रेसिपी तर पूर्ण बनलेली आहे. हे बघा हे अजून जसं जसं सुकेल तसं जसं मस्त लागेल. सुगंध पण भारी येतो आहे एक नंबर. आणि इकडे आता खेकड्यांची रेसिपी बनते. तो तेल तापलं आहे का? तेल तापतो आहे. तेल तापला की आपलं सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊया. लसूण पहिले लसूणपासून सुरुवात झालेली आहे. ही अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक आणि लसूणची पेस्ट. आणि हा आपला वाटलेला सुका खोबऱ्याचा मसाला. आणि हे आपले मसाले. वाटणाचा मसाला आहे आपला. सुक्या खोबऱ्याचा आहे ना? सुका खोबरा, कांदा खोबरा. स्मेल भारी येते. वाव. मस्त तेलावरती त्याला भाजून घेऊया जरा. मग ह्याच्यात मसाले टाकूया. तर थोडा वेळ अजून शिजवूया आणि मग मसाले ॲड करून नंतर खेकडी ॲड करणार ना? हां खेकडी शेवटची. मस्त. आता हळद टाकली आहे पहिले. हा आपला लाल तिखट मालवणी मसाला. ओके. आणि हा आपला काश्मीरी. हा आम्ही बनवलेला आहे घरी गावी. आणि कलर बघा त्याचा. वाव. आपण खेकडी टाकून देऊया. ओके. आणि त्यामध्ये पाणी ॲड करणार. वाव. हा आहे बटाटा. 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 सर्वांना ढवळून घेऊया जरा. पाणी ॲड करूया. खूप भारी दिसते गाईस. हे शिजलं की एक नंबर लागणार ना रे? एक नंबर. सुगंधानेच खाणार. तर आता पाणी ॲड केलं आहे जाईने. थोडं पाणी ॲड करते आणि मग त्याला 15-1 मिनिट शिजवणार ना? शिजवून घेणार. मग मीठ टाकूया त्याच्यात. मीठ एंडिंगला. मीठ एंडिंगला. हां चांगला कड येऊ द्या. मस्त आहे. तो आता डायरेक्ट रेसिपी थाली रेडी झाली की भेटूया ना? चला. सो आता ही थाली रेडी झालेली आहे आणि ह्यामध्ये आहे कोथंबरचं चिकन, खेकडा आणि प्रॉन, चिंगल्या, भाकरी आणि भात. सो आता चला खाऊन घेऊया.